माझ्याकडे आता कोणतेही ब्रीफिंग नाही, तरी मी बोलतो त्याच्यात, कारण पुरंदरचे जवळपास 14 गाव त्याच्यात येतात. मागच्या वर्षी त्या ठिकाणी लाठीमार झाला होता आणि एक वृद्ध महिला तिथे मृत्युमुखी पडली होती. सभापती महोदय हे 75 कोटीचं 6,000 कोटी पुरंदर पुरतं करणार असेल तर आपण समजू शकतो, पण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या एमआयडीसी जर स्थिती समजून घेतली तर एमआयडीसी परस्पर विरोधी धोरण या संदर्भात ठिकठिकाणी सभापती महोदय दिसतं. उदाहरणार्थ पुरंदरमध्ये जिथं विमानतळ होणार आहे सभापती महोदय, आपल्याकडच्या म्हणजे मुंबईतल्या बऱ्याच मोठ्या मोठ्या उद्योगपतींच्या जमिनी सभापती महोदय तिथं, ज्या शिंदेच्या होत्या, पवारांच्या होत्या, त्या अग्रवालांच्या झाल्या, लोढांच्या झाल्या, अशा जमिनी माझ्याकडे सातबारे सगळे सभापती महोदय 14च्या 14 गावाचे, आणि मी स्वतः तिथं गेलेलो आहे सभापती महोदय. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी होतात कशा? विमानतळ तिथं बारामतीला जवळ विमानतळ आहे सभापती महोदय, तिथं पुण्याचं विमानतळ आहे. असं असताना पुरंदरचं विमानतळ करण्याचा घाट घातला जातोय. सुपीक जमिनी सभापती महोदय, सगळ्या अतिशय सुपीक, सगळ्या बागायती जमिनी सगळ्याच्या सगळ्या गावांच्या. तिथं मला वाटतं आर्मीचं पण जवळच एक सेंटर, एअरफोर्सचं पण तिथं आहे. आणि मग असं असताना एमआयडीसी या ठिकाणी जाऊन जाणीवपूर्वक एमआयडीसीची एक मोरस अप्रेंटिस ठरलेली सभापती महोदय या महाराष्ट्रामध्ये एमआयडीसीचे अधिकारी किंवा कोणी असेल, आधीच लोकांना माहिती असतं की इथे इथं प्रकल्प होणार आहे सभापती महोदय अशा पद्धतीनं भूसंपादन करणारी टोळी एक एमआयडीसी मध्ये काम करते. जीच ठरवते की भूसंपादन कुठं झालं पाहिजे आधी ती घडते आणि मग एमआयडीसी ती जागा घ्यायचं ठरवते. अशा पद्धतीनं एक एमआयडीसी जर तुम्ही सगळ्या मागच्या काळातल्या एमआयडीसीचा ऍक्वायझेशनची जर मोडस ऑपरेंडी चेक केली तर सभापती महोदय असंच आहे.